लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त
ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती कोटी भारवाहे कोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साही ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती समचरण सरोजं सांद्रणीला जघननिहित पानं मंडनं मंदना तरुण तुलसी माला कंदरो कंजने सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया अपदापहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सदा कीर्ती नमस्कार माझा श्री संत माधव मामांच्या चरणावरती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता
चरण पावनी आदत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्राप्त पुस्तक आनंदनगरी क्षेत्र म्हणायला हरकत नाही. संतांच्या पवित्र पादस्पर्शाने पुनीत झालेली श्री संत केदारी महाराज, श्री संत सोपान काका महाराज, श्री संत मोतीराम महाराज, अग्निसंत माधवमामा महाराज यांच्या पदस्पर्शाने जे गावी वसती माझे संत तत्संगे तो गाव पुनीत असं पुण्यवान नगर, पुण्यवान क्षेत्र पुद्री, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी आणि हयातभर या पावन नगरीमध्ये ज्यांनी आपल्या संगतीमध्ये आपलं आयुष्य व्यतीत केलं अशा वैकुंठवाशी शांताबाई आनंदराव मुंडे यांच्या पंचम अर्थात 5व्या पुण्यस्मरणानिमित्त कसं आहे मामा, ज्यांच्या कुळाचं आणि परंपरेचं बळ फार मोठं आहे ना, त्याची इच्छा देव पूर्ण करतोस. 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांची जी इच्छा होती ती इच्छा समापन होत आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान की त्यांच्या निमित्ताने आम्हाला प्रभूच्या नामाचं चिंतन करायला मिळते. अशा वैकुंठवाशी शांताबाई आनंदराव मुंडे यांच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला मला असं वाटतं केवढी मोठी त्यांची पुण्यही असेल की महाराष्ट्रात ते असे मोजून टप्पे टप्पे हिरे इथं उपस्थित आहेत. वेळ तर काय 1:15 झालाय. अशी गुणवान आल्यानंतर असं वाटलं की ऐकत राहावं. आता आपण बोलण्यापेक्षा ऐकलेलं बरं, कारण 25-25 वर्ष ज्यांनी एक एक राग आपल्या वाणीने साधना केली आणि ते आपल्या समोर प्रस्तुत केला. काय मृदंगाचार्य, काय गायनाचार्य. मी तर थोड्या वेळासाठी कीर्तन विसरूनच गेलो, कारण मलाही त्याचा आनंद आहे. काय थोरपण जाळावे तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं पान करायला मिळत होतं महाराज. आणि आजच्या या कार्यक्रमाचे भाग्य विधाते पुरुषाशी पर्वकाळ जन्मात घडे कवे माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. ही पवित्र वेळ असते पुत्राच्या जीवनाची. पिता स्वयंमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ऐसे जाणोनी जयाचे भजन तो सुपुत्र जाण त्रिजगती. माता पित्यांसाठी नामचिंतन इतरांकडून करून घेणे, स्वतः करणे, अन्नदान इतरांना करणे, ज्या पुत्राकरवी घडतं महाराज तीर्थ सुद्धा त्याची वाट पाहतात. तीर्थ सुद्धा पवित्र होतात त्याच्या पदस्पर्शाने.
भागवतामध्ये टाकला, जो सांडुनिया माता पिता जाऊन दे अनिके तीर्था, दयाचे तीर्थी पवित्रता आणि ती सर्वथा अनिवार्य. जो माय बापाची सेवा करत घरी बसतो, तीर्थ त्याची इच्छा तर करतातच, परंतु तीर्थ अशा पुत्रांना भेटून स्वतः पवित्र झाल्याची साक्ष देतात, ग्वाही देतात. अशा देवतुल्य, देवापेक्षाही महान जिचं स्थान आहे. देवाला प्रत्येक घरात येणं होत नाही, म्हणून देवाने आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, आई आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देणारी जर या जगतात कोण असेल तर ती आई आहे. आणि ती प्रत्येक लेकरासाठी प्रत्येक घरात पाठवली. आणि अशा आईचा हा सोहळा या निमित्त उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तपरायण संगीत अलंकार मनोहर बुवा मुंडे गुरुजी, महाराष्ट्रातील लयीचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं आणि आमचे गुरुवर्य ज्यांचं सतत नेहमी नाव काढतात, असे हरिभक्तपरायण ताल सम्राट मृदंगाचार्य आमचे नामदेव बुवा केंद्रे महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण किती गाण्याच्या पाळीत चाली पाठ आहेत तेच कळायला मला. कैलाश बुवा आमचे हरिभक्तपरायण कैलाश महाराज गोळ, आदरणीय हरिभक्तपरायण इकडूनही कैलाश महाराज भुरकुटे, आदरणीय हरिभक्तपरायण रामनाथ वारकरी शिक्षण संस्था भारतचे संचालक अध्यक्ष गोड पकवाजवादक, सुपरस्टार सध्या पकवाजवादक आनंद महाराज बगिया, आदरणीय हरिभक्तपरायण अप्पा महाराज पटेवडगावकर, आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज बहिनाथवाडीकर आणि त्यांचे हे सर्व भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे संजू बाबा पिंटू महाराज, हरिभक्तपरायण बंसी महाराज, हरिभक्तपरायण गोड गळ्याचे गायक वैजनाथ महाराज पांचाळ, आदरणीय पलीकडं पितृतुल्य आमचे हरिभक्तपरायण नाथराव महाराज गुरुजी, आदरणीय हरिभक्तपरायण सर्व कोदरीकर भजनी मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण विनायक महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण मदन महाराज, बंडू महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे इकडूनही अतिशय गोड गळ्याचे गायक अनिरुद्ध महाराज पांचाळ, आदरणीय हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज मांडवेकर तथा शेंडगेकर आमचे सत्यनारायण महाराज, गावातील आमचे कान्हेवाडीकर मुकुटवाडीकर महाराज, तुकाराम महाराज, सर्व विनेकरी बाबा, सर्व माझे या गावात असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, बाहेरून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, भक्तिमती माता तथा तुम्ही समोर बसलेले सर्व पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य सर्व श्रोतृ वर्ग तुमच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. आदरणीय हरिभक्तपरायण हे कीर्तन ज्यांच्या माध्यमातून आता चॅनलला जाणार आहे, ते तिथं मोबाईल चालू आहे आणि त्याचं संयोजन नियोजन करूनही पकवाजही तिथं सुरू आहे. तर असे आमचे गोड वादक गोड पंडित महाराज धैफळे तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात दंडवत करतो. उरलेल्या वेळेत सेवेला अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया. विठाला ज्या दोन्ही पुत्रांनी आपल्या आईसाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला, कोदरी गावाला जेवण म्हणलं की पाय रंगत कोणाची जरा अवघडच आहे. आर्थिक बाबतीमध्ये थोडा प्रश्न येतो. गावाला जेवण म्हणलं की लोक तिकडे पाहुणे रावळे म्हणतात, कोदरी गावाला जेवण. आमच्यासारख्या गावाला जेवण करणं काही अवघड नाही, इथं जरा खरंच अवघड आहे. पण भाग्यवान आहात तुम्ही, मातेच्या कृपेनं पित्याच्या कृपेनं तुम्हाला कशाची कमतरता नाही. त्यामुळे आमचे मामाश्री आदरणीय श्री गंगाधर आनंदराव मुंडे आणि आमचे आदरणीय मामाश्री श्री राम आनंदराव मुंडे साहेब आणि तथा सर्व परिवार
मातेला असलेल्या चारही मुली, मोठ्या मावशीबाई उर्मिलाबाई जनार्दन केंद्रे, दुसऱ्या माझ्या आई रतनबाई दादाराव ढाकणे वैकुंठवासी, आदरणीय तिसऱ्या मावशी रुक्मिणबाई अंतराम लहाणे आणि आमच्या प्रिय मावशी शकुंतलाबाई नाथराव राव, हा सर्व असा मातेच्या उदरी जन्माला आलेला परिवार आणि या परिवाराच्या आणि समस्त त्यांच्या मुलाबाळांच्या अनुषंगाने होत असलेले हे कार्यक्रमाचं भावपूर्ण आयोजन आणि नियोजन परीक्षेत बसलेलेच आहेत. बाजूला दुसऱ्या गावांनी कुठेही कैलास बुवा काही दडपून घेता येते, पण इथं दडपण येते. विठाला पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त थोडासा अभंग सेविकांना निवडलाय. शेतकऱ्यांची कैवारी, स्वतःची 400 एकर विकली, सप्ते केली, स्वतःचं घर घाण ठेवलं आणि महाराष्ट्रातला पहिला शेतकरी ज्यांनी मुक्त केला, ज्यांच्या प्रत्येक अक्षरामध्ये ब्रह्म साठवलेला आहे. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, प्रत्येक अक्षरात. आणि म्हणून प्रत्येक अक्षर तुकोबारायांचं कल्याण करून जाणार आहे, प्रत्येकाचं हित करून जाणार आहे. आमचे गुरुवरे नेहमी म्हणतात, बाबांनो झोपताना तरी ज्ञानोबारायांची एखादी ओवी, झोपताना तरी तुकोबारायांचा एखादा अभंग बाजावून पडल्या पडल्या झोपताना तरी तुम्ही आठवा, तो पहा, मोबाईलवर तरी वाचा, एखादी तरी ओवी वाचा, एखादा तरी अभंग वाचा, जीवनाचं कृत कल्याण होऊन जाईल. प्रत्येक अक्षरात आमचं हित दडलेलं आहे. आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि ज्या व्यक्तिमत्वाला सगळ्यांनी आता कान नीट देऊन ऐकायचं, कीर्तन रेकॉर्डिंग करायचं, घरी जाऊन पुन्हा पुन्हा ऐकायचं आणि परीक्षा करायची, मला फोन करायचा. विठाला सर्वांनी उपेक्षित ठेवलेली माता माऊली तुकोबारायांनी अशी अलगद कमळाच्या फुलात उचलल्यासारखी उचलली, संतांच्या पंगतीत आणून बसली. तुकोबाराय या जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला यातून एक प्रकारचा उपदेश, एक प्रकारचा स्वतःचा अनुभव सांगतात. काय अनुभव आहे तुकोबारायांचा? तुकोबारायांचा अनुभव आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतंय, पण मरण्या अगोदर स्वतःचं हित करूनच जा. आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर म्हणायचे, जन्माला आलेल्या माणसाने जर परमात्मा प्राप्ती, आत्मानंदाची प्राप्ती नाही करून घेतली, तसाच मेला तर माणूस मेला म्हणू नये, तो पशु मेला म्हणावा.
टाळी वाजवाल वाजवाल टाळी तर मिळेल, नाही वाजवाल टाळी तर नक्की खावी लागेल बीबीची गोळी. नाही तरी काय थोडी शिवान सुतरे बापुडी. अरे जन्माला आला परमात्मा प्राप्ती करूनच इथून जावं, त्या विना जाऊ नये. पण परमात्मा प्राप्ती करिता जो मार्ग आहे तो मार्ग आम्हाला स्वतःला कळत नाही. एक, आम्ही अमर नाही. दोन, आम्हाला सर्व स्वरूपाचं ज्ञान नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. तीन, आम्ही अनंत स्वरूप नाही. या जगतामध्ये देव आणि संत अमर आहेत. देव आणि संत यांना सर्व स्वरूपाचं ज्ञान आहे. देव आणि संत आनंद रूप आहे. तुम्हाला मला जर स्वतःच हित करायचं असेल तर आमच्या हिताचा भार या जगतामध्ये कोणीही घेऊ शकत नाही एका संताविण. देव सुद्धा नाही. देव फक्त आपल्याच भक्ताचा भार घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. इथं आपला भार घेणार कोणी नाही, फक्त एक आणि एक संत आहे. संताशिवाय आपल्या हिताचा भार या जगतात कोणी घेत नाही. म्हणून माझे तुकोबाराय आपल्या स्वहिताचं ओझ, आपल्या हिताचं ओझ संतांवर टाकतात. आणि म्हणूनच अभंग आज निवडलाय तो पुण्यतिथीच्या निमित्तानं. प्रकरण आहे संतपद, पण त्याच्यात आई सुद्धा मोठी केली तुकोबाराय. आनंद महाराज तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझी, जरा तिकडून या, तुका म्हणे माझी तुम्हा संतांवरी ओझे. कोण ओझ घ्या महाराज? काल करक भरली होती मला करक. मी म्हणलं ते बाहेर वाळवून घातलेलं होतं ना, त्या दिवसात वाळवून ते मुग वाळू घातलेले होते. 25 किलोचं गडबड होतं, फक्त ते उचलायला येईना. बायकोला म्हणलं एवढं गडबड वर तू नाही, आता मला हे उचलायला येईना. पहिला सोहा मी उचललं, असं उचललं. बायकोनं खालून हात लावला, माझ्याच खांद्यावर गटकन टाकलं. ती म्हणली तुका म्हणे माझी तुम्हा संतावर कोणी आपलं ओझ, साधं ओझ घ्यायला तयार नाही. हिताचं ओझ घेणं, आम्ही अज्ञानी आहोत. आम्हाला ते ज्ञान नाही की आम्ही आमचं स्वहित स्वतः करू. आम्हाला ज्ञान नाही. म्हणून तुकोबाराय या सगळ्यातून आले. तुकोबारायांच्या जीवनाच्या 3 अवस्था तुकोबारायांनी उपभोगल्या. आणि तुकोबाराय म्हणजे जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या कुटुंबातलं कोणी माझं नाही, माझं हित करणार नाही. देवा माझं ओझ घेतील तर फक्त संत घेतील. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे. तुमच्या माझ्यासारख्या साधकांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबाराय संत आम्हाला कधी कळावेत? आम्हाला घरातली माणसं कळणार, ज्यांच्या सोबत 5 वर्ष निवडणुकीमध्ये रात्रंदिवस आम्ही राबलो तेच आम्हाला रात्रीतून सोडून गेले. आम्हाला काय कळालं तुकोबाराय? 70 वर्ष ज्यांच्या बरोबर संसार केला तेच आम्हाला घराच्या बाहेर काढायला बसलेत, टपलेत. आम्हाला काय कळतंय तुकोबाराय? संत कसे असतात सांगा ना. तुकोबारायांनी जरा विचार केला, थोडा वेळ घेतला, अर्धा तास वेळ घेतला. म्हणजे तुकोबाराय म्हटले की बाबा संत कसे असतात यांना कसं सांगावं? देव सुद्धा संतांच्या उपमेत बसू शकत नाही, नाही बसू शकत. कोणीच बसू शकत, कोण बसेल या जगतातलं? तुकोबारायांनी विचार करून एक व्यक्तिमत्व असं शोधून काढलं. आणि तुकोबारायांनी सांगितलं की फक्त आणि फक्त या जगतामध्ये संतांच्या पंगतीत जर बसणार असेल तर ती फक्त लेकराची माऊलीच बसू शकते. तुकोबाराय म्हणतात जसं या जगाचं ओझ संत घेतात, जगाच्या कल्याणाचं, जगाच्या हिताचं ओझ संत घेतात, तद्वत लेकराच्या हिताचं ओझ त्याची माय माऊली घेते. म्हणून संत कसे असतात हे जर तुम्हाला कळायचं असेल तर लेकराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त. आता ऐका, संत म्हणजे अनलिमिटेड कंपनी आहे. संत ही व्यापक कंपनी आहे, आई ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. एवढंच लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त आपल्याच लेकराचं हिताचं ओझ जी घेते तिला म्हणा आई माऊली. आणि या जगाच्या हिताचं ओझ ज्यांच्या अंतःकरणात साठवलेलं असतं त्यांना म्हणा संत. म्हणून लेकराचे हित वाही माऊलीची चित्त. तुकोबारायांनी दृष्टांत दिला, दृष्टांताने सिद्धांत सजवला. या अभंगाचा सिद्धांत आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आणि त्याला साजेसा दृष्टांत तुकोबाराय देतात. संतांच्या पंगतीत माऊलीला नेऊन बसवताना तुकोबाराय म्हणतात लेकराचं ओझ जसं माय माऊली घेते, लेकराला पहिला श्वास देण्यापासून
सांगतात आईशी कळवळ्याची जाती. लेकरासाठी आईच्या अंतःकरणात कळवळा असतो आणि जगासाठी संतांच्या अंतःकरणात कळवळा असतो. आईशी कळवळ्याची जाती. अंतःकरणात दया असल्याशिवाय, अंतःकरणात कळवळा नाम दया असल्याशिवाय आपण कोणाचं हित करू शकत नाही. आणि म्हणून करी लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारे एकतर संत आणि लाभाशिवाय प्रेम करणारी एकतर माऊली, यापेक्षा जगात कोणी नाही. तुम्ही म्हणाल देव नाही, देव सुद्धा नाही, देशी तेव्हा देशी ऐसा असशील, देव सुद्धा नाही. ऐका, तुकोबारायांची भाषा अशी आहे, पण शब्द वापरलाय माऊली इथं विशेष आहे. ते पटवून द्यायला आपल्याकडे वेळ नाही. शेवटचा टप्पा आहे, आपल्याला वेळेमध्ये उरकायचे. त्यामुळं ऐका, तुकोबाराय माऊली असं एखादं उदाहरण द्या ना माऊलीसाठीच, की ही माऊली लेकरासाठी एवढं काही करते जे कोणीच करू शकत नाही. तुकोबारायांनी उदाहरण दिलं तिसऱ्या चरणात. तुकोबाराय म्हणतात, पोटी भार वाही त्याचे सर्वस्व हे साहे. बघा ना, 2-2.5 किलोचा विना 15 मिनिट माझ्या गळ्यात होता, तर मला कळ लागली, मला जड झालं. आमच्या गावात एक सप्त्यामध्ये एक जण विण्याची बारी होती राजभाऊ मला. त्यानं विना घेतला, रात्री 1 वाजता 3 वाजता कोणी यायलाच तयार नाही. पाण्याची वेळ झाली लाईटची, हरीला असं पाणी लावायचं होतं, विनाच घेऊन गेलो, विण्यासही गेलो. आपलं काम सोडून कोणी घ्यायला तयार नाही. ती कळ लागते तर 2-2.5 किलोचा गोळा पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळणारी, फार नाजूक कातड्यात सांभाळून त्याचं सर्वस्व मध्ये सहाणारी ती माता माऊली, ते कोणाच्याही होत नाही. शास्त्रकार सांगतात, गर्भधारणम कोशाख्याम ततो माता गरीस. माता माऊली का श्रेष्ठ आहे? देव सुद्धा जे करू शकत नाही आणि या जगतात संतांशिवाय बाकीचं जे कोणी करू शकत नाही, ती फक्त आई करते, म्हणून ती जगामध्ये श्रेष्ठ आहे. तुकोबाराय म्हणतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आता ऐका, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तत्वत्या तिन्ही दृष्टांतानुसार तुकोबाराय म्हणतात की माऊली जसं आपल्या लेकरासाठी करते तसं संत जगातल्या प्रत्येकासाठी करतात. म्हणून मी माझ्या हिताचं ओझं संतांवर घालत आहे. आता एक प्रश्न विचारतो, त्याचं पटकन उत्तर द्यायचं. मामाश्री पटकन उत्तर द्यायचं. मरावं का नाही? सोपा प्रश्न आहे. मरायचं का नाही मामाश्री? नाही मरायचं. गुरुजी मरायचं का नाही? चला, मरावंच लागतं. एक नाही उराला माता, अचानक रात्री कळलं की आता म्हणजे काल दुरुस्त करून आणली. मी म्हणलं आता नावीलाच आहे, त्यांनी बांधकावून जाऊन आणली, तिथं होती त्यांची शिस्त. त्यामुळे ते पाहुणेच आहेत, कुणाला नाराज करा नाही लावा, रात्री ही चलवा, सगळी ही चलवा. गोड एक नाही गुरु आली अवतार आया है सो जाएगा राजा रंग फकीर
है। जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल हम पा रहे हैं। रचाया सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला तोच चालवता। महाराज त्यानं हा देह दिलाय, जसा देतो तसा घेऊनही जातो। अहो एखाद्यानं जर पेन दिला असेल लिहायला पेन, तर तो माणूस तिथे 5 मिनिट थांबून पेन मागून घेतो। परत मग देह दिलेला एवढा पंचतत्वाचा कसा सोडील तो? सोडणार नाही। प्रत्येकाला जावं लागतंय। ज्या घरातलं कधीच कुणी मेलं नाही त्याच्या घरातली मुठभर माती आणून मला द्या। कधी कुणी मी असंच म्हणालो परवा दिवशी, या गावात बाबा हे गेलेत ना कुणीच जगणार नाही, सगळ्यांना जायचंय आज किंवा उद्या जायचंय। प्रत्येक जण मरणार आहे, इथं कुणी वाचणार नाही। कीर्तन झाल्याबरोबर एक म्हातारी आली, मागच्या कडेला अशी हसतच होती। सगळेजण, मी म्हटलं सगळेजण मरणार आहेत, कोणी राहणार नाही। सगळेजण अशी मान टाकून बसले। मला एक म्हातारी सारखीच कीर्तन सुटल्याबरोबर आली। एक काय गोड कीर्तन केलंस म्हणली, काय चांगलं कीर्तन केलंस। मी म्हणलं आजी काय चांगलं कीर्तन केलं? म्हणली बघ लय तुझी मायाली म्हणली, काय गोड सांगितलं? म्हणलं काय सांगितलं? मग कीर्तनात म्हणलास का नाही सगळी मरणार आहे त्या गावातली, लवकर मरावी म्हणली, लवकर खपावेत। म्हणलं तुम्हाला काय मिळेल? तुम्ही त्याच्यात तेच म्हणली मी ह्या गावची नाही। अगं आजी तुला बी मरावं लागणार, कुठलीही असलीस तरी। आवता एक एका मुली बळी रे, पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे। काळे काळे अवघे सरे, कोणी नुरे क्रियेसी। पण जाणताना बाबा मरायचे प्रत्येकाला, जावंच लागणार। एक सांग, ज्याचं प्रारब्ध संपलं त्याला जगायचं म्हणलं तरी कैलास बुवा जगता येत नाही, आणि ज्याचं प्रारब्ध शिल्लक आहे ते संत महात्मे असले तरी त्यांना प्रारब्ध भोगण्यासाठी जगावंच लागतं। मरायचं म्हणून जरी कोणी गेला, परवाच्या पेपरला एक बातमी आहे, मामाश्री सुंदर मामा जे हॉस्पिटलच्या पुलावर एक जण बायकोला कंटाळला, सध्या बायकोलाच बहुतेक कंटाळा, दुसऱ्या कोणाला कंटाळत नाही। हो, आणि तो पळत सकाळी 7 वाजता सकाळी 7 वाजता तो पुलावर चढला, आणि त्यानं वरून 25-30 फुटावरून त्या उंचीवरून उडी मारली। उडी घेतल्याबरोबर महाराज त्याची उडी जे पडली, त्याच वेळी 7 वाजता खालून 150 पेंड्या मेथीच्या एका मोठ्या डालत घेऊन 100 किलोची बाई जात होती। त्याची उडी जे पडली, डोळे झाकून मारलेली उडी ते नीट डालमध्ये पडली। डालसहित बाई खाली चिपटीच झाली, आणि तो अलगद असा बसून राम राम करू लागला। मरायचं म्हटलं तरीही मरता येत नाही प्रारब्ध संपल्याशिवाय।
आणि ज्याला मरायचं नाही म्हटलं तरी मरावं लागतं प्रारब्ध संपल्यास. पण मरण्याच्या आधी 84 लक्ष योनीमध्ये हा हिरा मिळाला. हिरा हा जो नरदेह मिळाला, इतका उत्तम, इतका चांगला, इतका कोणता मिळालाय, फक्त परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच मिळालाय. देवे दिला देह भजना भमटा, त्याच्यामध्ये फाटा भजनासाठीच दिलाय, भजनच करावं. भजिले प्राणी अरे अज्ञानी, तू भजिले प्राणी अरे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी कहाँ तू भटक रहा है, इसी में अटक रहा है. हो झूठी काया झूठी माया, चक्कर में क्यों आया, यहाँ से भटक रहा है, इसी में अटक रहा है. नर्तन मिला है तुझे, खो क्यों रहा है इस खेल में, कंचन सिकाया तेरी भटकी है विषयों के मेल में. धन और दारा वैभव सारा कुछ भी नहीं है तुम्हारा, कहाँ से भटक रहा है, इसी में अटक रहा है, इसी में अटक रहा है. भजले बस त्या देवा, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते पुन्हा हा नरदेह नाही. मरण्याच्या अगोदर स्वतःच स्वहित साधून घे, स्वतःच हित करून घे. हित करून घेण्यासाठी